मित्रांनो, आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राचा फार मोठा एक उत्सव आहे. सर्व जाती धर्माचा मोठा उत्सव आहे. महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि पिढ्याने पिढ्या चालत आलेली परंपरा आहे. आणि साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पिढ्याने पिढ्या जे हरिनामाचा घोष आहे आणि अध्यात्म वारसा जपला जातो. आणि म्हणून ही वारी फार महत्वाची आहे असं बऱ्याच जणांना वाटतं. वर्षभरातून कितीतरी रानामाळामध्ये आलेला शिनवाटा, काम करणारा, कष्ट करणारा शेतकरी वर्ग आणि सर्व स्तरातला, सर्व जाती धर्मातला वर्ग विठुरायाच्या भेटीसाठी आतुर झालेला असतो, असलेला असतो. आणि अशीच ज्ञानदेवांची वारी काल दिवेघाट पार करून सासवडमध्ये मुक्कामाला होती आणि मुक्काम करून आज सकाळी सासवड करून जेजुरीच्या दिशेने निघाली. आणि जेजुरी आणि सासवडच्या यामधल्या रस्त्यावर फार मोठा भीषण अपघात झाला. आता हा अपघात झाल्यानंतर लोकांच्या मनात काय प्रश्न निर्माण झालेत, कसा अपघात झाला, आपण ते पाहणार आहोत. नमस्कार, मी शिवकुमार गुणवे, पाहता आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. मित्रांनो, आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि याच्या अगोदर जर नसेल केलं सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि शेअर करा, कमेंट करा. आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात त्याच्यावर तुम्ही कमेंट करत चला, म्हणजे आम्हाला एक ऊर्जा मिळत असते. आपण पाहूया आता कशा प्रकारे हा अपघात घडला आणि फार मोठी दुर्दैवी घटना घडली. खरं तर अशी घटना घडत गेल्या तर अध्यात्माचा लोकांचा विश्वास उडल आणि अध्यात्माचा विश्वास उडाला तर खरं तर स्वच्छ, सुंदर आणि आनंदानं आणि चारित्र्यवान जगण्यासाठी अध्यात्म फार महत्वाचं असतं आणि अध्यात्म जोपासायचं काम ह्या वारीमध्ये होत असतं. आणि तरी सुद्धा असा हा अपघात होणं, मला काय शासन ह्याला जबाबदार आहे का? किंवा वाहन कुठलं होतं? ज्या महिला, ज्या भगिनी त्यात वारकरी महिला ज्या गेल्या त्या कुठल्या होत्या आणि अपघात कशासाठी झाला, कुठं झाला आणि ट्रक ड्रायव्हर कोण होता? आणि महत्वाचं म्हणजे लोकांना वाटतंय की ट्रक हा रस्त्याचा वाहतूक करणारा असावा. याची उत्तर आपण सारी देणार आहोत. मित्रांनो, ज्यावेळेस आज सकाळी सासवड येथील मुक्काम करून दिंडी निघाली आणि दिंडी निघाल्यानंतर सकाळी 8:30च्या सुमारास जेजुरीच्या जवळ एका हॉटेलच्या ठिकाणी हा अपघात घडलाय. आता हा अपघात कसा घडला? आता काही माध्यमांच्या मधून जी माहिती मिळते की तिथं वाहनांची बरीच गर्दी होती, एकच लेन सोडलेली होती. परंतु एकच लेन सोडली असताना हा ट्रक ड्रायव्हर, खरं तर ही ट्रक आहे दिंडीतलीच. बऱ्याच लोकांना वाटतं की रस्त्यानं जाणारा येणारा ट्रक त्या दिंडीत घुसला का काय, परंतु ही दिंडीतलीच गाडी आहे. नांदेडच्या रंगनाथ महाराजांची ही गाडी आहे. या गाडीचा नंबर आहे MS43E4908 या नंबरची गाडी आहे. आणि हा ट्रक ड्रायव्हर, अशी माहिती मिळते की तो वयानं 70 वर्षाचा आहे, 70 पार केलेला आहे. शिवाय त्याला ताप, थंडी आणि सर्दीचा त्रास होत होता. त्याच्यामुळे दिंडीतल्या डॉक्टरांनी त्याला गोळ्या दिल्या होत्या आणि त्याच गोळ्या घेतल्याने त्याला गुंगी आली की काय, काही अशी माहिती मिळते. किंवा अशी पण माहिती मिळते की जो ओव्हरटेक करत असताना दुसऱ्या गाडीचा आरसा फुटला आणि आरसा फुटल्यावर तो जोरात निघाला. जोरात निघाल्यानंतर पुढच्या काही महिला होत्या, त्या महिला त्या गाडीखाली आल्या. त्या 4 महिला अगदी डोक्यावरूनच चाक गेलं आणि बाकी ज्यांना धडक बसली ती लोक काय हात मोडले, पाय मोडले, काय कमरला त्यांना इजा झाली, अशी लोक काय जखमी झाले. आता ज्या महिला मृत पावल्या त्या महिला आहेत सांगली जिल्ह्यातल्या दिग्रस भागातल्या. आणि अशा त्या 3 महिला सांगली जिल्ह्यातल्या गेल्यामुळे सांगली जिल्ह्यावर मोठी शोककळा पसरली आहे. शिवाय वारकरी महिला आहेत, हरिनामाच्या गजरात चालल्या होत्या. टाळ मृदंगाच्या गजरामध्ये महिला अशा चाललेल्या, प्रत्येकाच्या तोंडून माऊली माऊली हा शब्द चालू असताना अचानकच एखादं मोठं वाहन आपल्या अंगावरून जावावं, ही फार मोठी दुर्दैवी घटना आहे. आणि ही दुर्दैवी घटना पूर्ण महाराष्ट्राला नाही, देशाला हळहळ लागते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी लगेच त्या ठिकाणी जाऊन भेट दिली. ज्या जखमी आहेत जखमींना दवाखान्यात जाऊन त्यांच्या काय विचारपूस केली आणि कलेक्टरला, पुणे जिल्ह्याच्या कलेक्टरला सांगितले यांना कुठल्याही सुखसुविधा कमी पडू देऊ नका. यांना जे काही जखमी आहेत त्यांच्यावर उपचार चांगल्या पद्धतीने करा, लक्षपूर्वक करा, असं जिल्ह्याच्या पालकमंत्री यांनी पण सांगितलं. आणि त्या ठिकाणी तातडीनं लगेचच काय प्रशासनाची लोक असतील, वारीतले सेवक असतील, तिथले काही वारीतलीच काही लोक असतील, त्या प्रत्येकाने ज्या ज्या वाहनानं किंवा ज्या ज्या पद्धतीने मदत करता येईल ती जखमींना मदत केली. आणि जी काही मयत झाली त्यांनाही तातडीनं सर्वांनाच दवाखान्यात नेलं आलं. पण त्या तिघांना, 3 महिलांना डॉक्टरांनी नेताच मृत घोषित केलं. आणि सध्या आता जी जखमी आहेत ते उपचार घेत आहेत. खरं तर आता सरकार त्या मृतांच्या नातेवाईकांना मदत देईल, पुन्हा दिंडी येईल,
परत हरिनामाचा घोष पुन्हा आपल्याला ऐकू येईल, टाळ मृदंगाचा गजर ऐकू येईल, माऊली माऊली शब्द कानावर येतील. परंतु ज्या घरच्या माऊल्या गेलेल्या आहेत त्यांना पुन्हा ते मिळणार नाहीत. पादरा, न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज.